कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारांची चौकशी व्हावी आणि खोतीदारांना पुन्हा मांजरी उपबाजारात पूर्ववत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी बाळासाहेब भिसे यांनी मार्केटच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही। भिसे यांनी स्वतःची तिरडी बांधून आता मरण किंवा न्याय असा इशारा संचालक मंडळाला दिला आहे। मांजरी उपबाजारातील या आंदोलनाने जनतेचे लक्ष वेधले असून संचालक मंडळाचा गैरकारभार थांबणार का असा प्रश्न निर्माण झालाय। 3 महिन्यांपासून खोतीदारांना मज्जाव केल्याने मजुरांनाही मजूर, महिला, ड्रायव्हर, कामगार यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे। वारंवार मागणी करूनही संचालक मंडळाने या निर्णयाचा फेरविचार केला नाही। गेल्या 3 महिन्यांपासून संचालक मंडळाने मांजरी उपबाजारात खोतीदार व्यापाऱ्यांना मज्जाव केला आहे। तसंच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक ठराव करून गैरकारभार चालवला आहे। या गैरकारभाराची राज्य शासनामार्फत चौकशी व्हावी आणि खोतीदार व्यापाऱ्यांना मांजरी उपबाजारात पुन्हा प्रवेश द्यावा अशी आग्रही भूमिका बाळासाहेब भिसे यांनी या उपोषणाप्रसंगी मांडली। उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, बाजार समिती संचालक गणेश घुले, लोणी काळभोरचे सरपंच योगेश नाना काळभोर, माजी सरपंच सचिन तात्या तुपे, रुपाली शिंदे, जनरल कामगार अध्यक्षा श्रद्धा जाधव, युवती अध्यक्षा अण्णा बोडके, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस हवेली, पुरुषोत्तम कुंजीर हवेली दिंडी अध्यक्ष राजकुमार काळभोर, अमृत नाना काळभोर, माऊली माथेफोड, गोरख तुपे, माजी उपसरपंच कुंजीरवाडी, भरत काळभोर, लालूशेठ चावड, संजय चांदणे पाटील, मोहन चिंचकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली। संचालक मंडळाने खोतीदारांवर अन्याय केला असून त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील। हा प्रश्न अतिशय गंभीर असून शरद पवार यांच्या मार्फत हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले। संचालक मंडळाने आमच्या खोतीदारांवर अन्याय केला असून आज मी कुटुंबासमोरच माझी तिरडी बांधली आहे। तिरडी घेऊन जाईल किंवा मला संचालक मंडळाकडून न्याय मिळेल। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा आंदोलक बाळासाहेब भिसे यांनी यावेळी दिलाय। आज 4 दिवस झाला आमरण उपोषण करतात। मी आता काही प्रश्न समजून घेतले। शेवटी आपण सगळेजण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याच्या मालाची विक्री व्हावी, त्याला 2 पैसे कसे जास्त मिळतील ही भूमिका आपली सगळ्यांचीच असते। आणि मग आता बाळासाहेबांच्या बोलण्यातनं जे येते की बाबा काही शेतकऱ्यांच्या माल आम्ही त्यांच्या बांधावर जाऊन तो काढून आणतो आणि शेतकरी त्याला मदत करतात किंवा शेतकऱ्यांची मदत त्यांना होत असते। मग अशा वेळेला ह्या माल विक्रीला इथं बंदी आणली आणि आजपर्यंत कधी झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। हे पहिल्यांदाच इतिहासात, बरोबर ना बाळासाहेब, हे पहिल्यांदा झाले। तर या संदर्भात उद्या मी पणन संचालक साहेबांशी मी बोलतो आणि त्यांच्यावरती त्यांच्या कानावरती गोष्ट घालून यातनं काय मार्ग काढता येईल आणि बाळासाहेब उपोषण कसं लवकर सोडता येईल हा प्रयत्न निश्चित मी करेन। गेले 5 दिवस झालं आदरणीय बाळासाहेब भिसे यांनी मार्केटच्या ज्या मागण्यांकरता जे उपोषण केलेलं आहे त्या उपोषणाला आम्ही पंडित जवाहरलाल मार्केटचे सर्व व्यापारी हे सपोर्ट आणि समर्थन देत आहोत। त्यासाठी शुक्रवारी आम्ही संपूर्ण व्यापाऱ्यांचा हा पूर्ण आम्ही बंद करत आहोत आणि 12 ते 3 वाजेपर्यंत सर्व व्यापारी इथे निषेध करण्यासाठी आणि मागणीसाठी आम्ही या ठिकाणी येत होतो। तसेच आमची बाजार आवारात दुबारची जी विक्री होती, मालाचं दुबार आणि तिबारची विक्री, त्याच्यामुळं आमच्या व्यापाऱ्यांना माल हा 2 ते 3 पटींना माग मिळतो। त्याची आमची त्या मागणीचा निषेध म्हणून आम्ही शुक्रवारी या ठिकाणी सगळे जमत आहोत आणि यांच्या संपूर्ण आंदोलनाला बाजाराचे सर्व व्यापारी आमचे सपोर्टसाठी समर्थनासाठी इथे आहेत। गेल्या 5 दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समिती अण्णासाहेब नगर उपबाजार या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि गोरगरिबांच्या सर्व व्यापाऱ्यांचा जो मेन मुद्दा होता त्या मुद्दा संचालक मंडळाने हाणून पाडलेला आहे, विनाकारण अन्याय केला आहे। याच्या समर्थनार्थ आम्ही सर्वजण या आमरण उपोषणाला पाठिंबा देत आहे आणि येत्या शुक्रवारी हडपसर मार्केट व हडपसर मार्केटच्या आजूबाजूचे सगळे घटक हे बंद राहणार आहेत। आज आमचा पाठिंबा राहील। विषय
ते 5 दिवस झाले आमरण उपोषण करतात. त्यांच्या काही समस्या असेल, खरेदीदारांच्या काही समस्या असेल, आमचे किरकोळ व्यापारी बांधव आहेत त्यांच्या पण काही समस्या आहेत. तरी संचालक मंडळाला कळकळीची विनंती आहे की सर्वांनी आम्हाला सहकार्य करा, खरेदीदारांना करा. बाळासाहेब बिसे उपोषण करतात, त्यांच्या काय मागण्या असतात ते मान्य करून हे प्रकरण लवकरात लवकर मिटवावं ही कळकळीची विनंती संचालक मंडळाला आहे. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव